निश्चित बघा, मार्केट चांगलं का आता दिसतंय त्याच्या मागची फंडामेंटल कारणं समजून घेऊया की मार्केट चांगल्या प्रकारे रिॲक्ट करते कारण आपला जीडीपी ग्रोथ कन्सिस्टंटली चांगल्या प्रकारे वाढत चाललाय. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जीडीपी ग्रोथ चांगला दिसतोय. तो एक. दुसरं इन्फ्लेशन, ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला पैसे बचत करता येत नाही. ते इन्फ्लेशन आता ऑल टाइम लोच्या दिशेने चाललंय. एकीकडे जीडीपी वाढतोय, इन्फ्लेशन कमी होतंय, म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला फायदा आहे. प्लस आपण गेल्या साधारण 10-12 महिन्यापूर्वी बोलत होतो की कन्झम्पशन स्लोडाऊन आहे. त्या कन्झम्पशन स्लोडाऊनला अड्रेस करण्यासाठी गव्हर्नमेंटने काही पावलं उचलली. म्हणजे 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, ही एक स्टेप आहे. त्यानंतर आता आपण जीएसटी रॅशनलायझेशन बघितलं, ही अत्यंत टाइमली केलेला चेंज येतो आणि त्यामुळे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट लोकांच्या हातामध्ये जास्ती पैसे राहिले आणि ते पैसे सणासुदीला लोकांनी खरेदी करायला वापरले. म्हणजेच काय झालं, आपण कन्झम्पशन स्टोरी बघितली तर ऑटो डीलर्स बघा, ऑटो अँसिलरी बघा, सगळ्या प्रकारची जी उत्सवाला आपण खरेदी करतो ती खरेदी जोरदार झाली आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट सगळीकडे पॉझिटिव्ह मिळतो. कारण तुम्ही जर लोक पैसे खर्च करतील तर मॅन्युफॅक्चरिंगलाच वेग येणार आहे त्यांनी बॅकएंडला. त्यामुळे ऑटो जोरात चाललेली आहे, टू व्हीलर्स, मोबाईल फोन्स, सगळ्या प्रकारे आपण बघतोय की लोक पैसे खर्च करतायत आणि तो खर्च केलेला पैसा एंड ऑफ द डे कंपन्यांची बॅलन्स शीट इम्प्रूव्ह करतोय. त्यामुळे आपल्याला काय होतंय की सर्वसामान्य गुंतवणूकदार खुश आहे, मार्केट चांगलं चाललंय, सरकारने काही पावलं उचलली त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला मार्केटमध्ये आता पॉझिटिव्हिटी दिसते. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ही पॉझिटिव्हिटी 12 महिन्यानंतर आली आहे. गेले 12 महिने मार्केटने रिटर्न दिला नव्हता, हे खूप काळ चालत नाही. तर आपण ती एक फेज बघितली गेले 12 महिने आणि सरकारने उचललेल्या पावलांना मार्केटने पण चांगला प्रतिसाद दिलाय, गुंतवणूकदारांनी पण चांगला प्रतिसाद दिलाय आणि त्याचा कंबाईंड इफेक्ट आपण बघतोय की आता सध्या पॉझिटिव्हिटी आहे. त्यामुळे ही निश्चित चांगली सुरुवात आहे उत्सवानंतरची, दिवाळीच्या उत्सवानंतरची. बरोबर.